हॅलो. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने पांडुरंगा करू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम समचरण सरोजम सांद्र नीलामदावरम जगननी तपानी मंडलम तरुण तुलसी माला कर्णरम गंजनेकम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रं सदा सन्नं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मनोजवं मारुतल्यवीरं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजेवानयोतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेश ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् गंगा विशुद्धं नीलपादस्पर्शं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं मस्तके पाय मस्तके पायावरी ह्या वारकरी संतांच्या जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेत नमस्कारोनी हाता श्री बंधारीच्या कथित पावन एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तुकाच देवारी ऐसी चराचरी विद्रावणी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगतवंदनीय महाराष्ट्राचे भूषण देवचे साधू वैराग्याचे मतिमंत पुतळे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज
यांचा असणारा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. आणि अभंगाचा भाव तसं महाराज म्हणतात या ठिकाणी संतांचा अनुभव बघायचा आहे किंवा संत कोणाला म्हणतात, ऐसा ज्यांचा अनुभव. महाराज म्हणतात असा कोणाला अनुभव आला की त्याला संत म्हणावं किंवा संतच कोणाला म्हणतात. ऐसा म्हणजे कसा अनुभव आला किंवा काय अनुभव येतो. महाराज म्हणतात विश्वदेव सत्यत्वे, या जरामध्ये विश्वामध्ये व्यापक तत्वाने ज्या ठिकाणी भगवंत ज्याला दिसतो त्याला संत म्हणतात. आणि मग अशा सत महापुरुषांच्या ठिकाणी देव राहतो. देव तया जवळी असे, या संतांच्या दर्शनाने पाप नाहीसा होतं. आणि नवे हा संतांच्या ठिकाणी काम क्रोधाची सत्ता चालत नाही, कारण त्यांच्या ठिकाणी सगळ्या जीवांकडे बघण्याची दृष्टी समान आहे. आणि म्हणून अशा संतांच्या बुद्धीचा जो भेद आहे, तुकाराम म्हणे वेदा भेद गेला वाद खंडणी, त्यांच्यामध्ये कोणताही बुद्धिभेद नाही. म्हणून असा त्यांचा अनुभव आहे. काय ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, त्यांना या चराचरामध्ये व्यापक तत्वाने भगवंत दिसतो, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री संत नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, तसंच वैकुंठवासी सदानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री गुरु महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने, प्रेमेने चालू असलेला मौजे धनगरवाडी सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनातून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज वर्ष 45 बरं का. आणि 45 वर्षापासून ही परंपरा अखंडित चालू आहे. आणि म्हणून अशा गावाकरता एकदा टाळी वाजवतो. बरेच सप्ते चालू झाले आणि बंदही पडले, आणि आपला 45 वर्ष झाले आणि सप्ताह अखंडित चालू आहे. आणि म्हणून हे सत महापुरुषांचे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहे की सेवा ते आपल्याकडून करून घेत आहात. आणि सेवेकरता उपस्थित सर्वजण या ठिकाणी आमची सकाळच्या अन्नादी गोपीनाथ भाऊ खरात, सायंकाळच्या अन्नादी चितळी रोड मित्रमंडळ आणि पहारेकरी राजू मडके मित्रमंडळ, तसंच या ठिकाणी उपस्थित आमचे व्यासपीठ चालक बघा दादा, जिथं प्रत्येक ठिकाणी आमचे दादा कार्य करत आहे, म्हणजे चौरंगी हिरा. मग तुम्ही सकाळी व्यासपीठही चालायचे, संध्याकाळी कीर्तन, पुन्हा हरिपाठ आहे, सगळेच असणारे असे. नाही तर आता बघा तुम्ही, आता तुम्हाला लोकांनी एवढं सांगून बघा बरं, आता दादा बाबा भेटायचे म्हणून ऐकत एवढं, नाही तर बाकीचे महाराज इतके टाइम बसणं शक्य नाही महाराज, मी तरी सांगतो. पण आमचे दादा खरंच असणारा परमार्थ आहे. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या स्मरणे अध्ययन केलेलं आहे. आणि म्हणून दादा अतिशय सुंदर अशी पक्वादाची साथ करत आहे. आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाची सेवा करत आहे. आणि नवे ज्यांनी मला सुद्धा परमार्थामध्ये बरंच मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून दादांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्याकडे टाळी वाजवा. कारण असा पुरुष महानच आहे महाराज. बहुनाम जन्मनानंदी ज्ञान मानव प्रबद्धते वास्तव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. भगवंत सांगतात असा पुरुषच दुर्लभ आहे. असे त्यामधले एक उदाहरण म्हणजे आमचे दादा आहे. आणि म्हणून दादांचं उत्तम असं मार्गदर्शन आपल्या गावाला पण आहे. जसं या ठिकाणी उपस्थित सर्व माता मंडळी, महिला मंडळी, सर्व पुरुष मंडळी, सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. या बाजूला गायनाच्या
आपल्या गावाचं भूषण आता त्यांचंही कीर्तन आहे उद्या, आणि म्हणून आदित्य महाराज आत्माने ते उपस्थित झाले, त्यांनाही मनापासून धन्यवाद. तसंच सरला बेटाचे विद्यार्थी परममित्र रवींद्र महाराज ते वेळेत वेळ काढून माझ्याच करता उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, दिघी भजनी मंडळी, अजून उपस्थित सर्वच भजनी मंडळींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तसं उरलेल्यांचं नाव वेळ भेटलं तर घेऊनच टाक बरं का काका. म्हणजे सार्वधान महाराज आहे, अथर्व महाराज आहे, आत्मनी महाराज, सर्वच असणारे. आता कसं एकाच घेतलं ते एकाला सगळं गाव ओळखीचं म्हणलं दादा कोणाकोणाचं नाव घेत असं. आपले सगळे एका गुरुचे लेकर आहोत, आणि म्हणून सर्वांच्याच मी चरणी नतमस्तक होतो. सुंदर अशी समशिष्टीमय आणि या ठिकाणी शूटिंग काढण्याकरता सुंदर असं त्यांचा कॅमेरा आहे, त्यांनाही धन्यवाद. शिष्टीमालेलाही मनपूर्वक धन्यवाद. आमच्या तुळशीवाल्या माता आहे, विलेकरी बाबा, आमचे सर्वच सेवेकरी मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला या ठिकाणी आपल्या सेवेकरता मी अभंग घेतला. आता आजचा दिवस प्रथम दिवस आहे, नियमानुसार आजचा अभंग नामपर असावा, पण मागच्या वर्षी पहिले दिवस सेवा माझीच होती, म्हणून नामपर विषयावर मी बऱ्यापैकी मागच्या वर्षी बोललेलो आहे. म्हणलं तुम्हाला तेच परत सांगण्यापेक्षा अभंग दुसरा घ्यायचा. बरोबर आहे. कीर्तनाच टाइम 7 ते 9 आहे बरं का. माझ्या करता आता शक्यता जवळजवळ 45 मिनिटं शिल्लक आहे. आता 45 मिनिटं नेमकं गप्पा आणायच्या काय करायचं, कारण कीर्तनाला टाइम 2 तास पाहिजे, त्यावेळेस हा भाग पूर्णपणे सुटतो. आता 45 मिनिटात बघू जसं होईल तसं ऍडजस्ट करू, काही मेडिटेशन सोडून देऊ आणि डायरेक्ट मोठ्या टेन्शनवर आपण थांबू. विठाला विठाला म्हणून आपल्याला आता लवकर आपल्या चिंतनाच्या विषयाकडे वळायचंय. या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बघायचा तो अनुभव. कारण या अभंगामध्ये प्रथम शब्दाला मान दिला म्हणजे अनुभव, ऐसा ज्यांचा अनुभव. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहित असावं की परमार्थामध्ये महत्वाचं काय काय महत्वाचं. विठ्ठल त्यांची चूक नाही, त्यांना आम्ही आलो केव्हाला कळलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं. खाली बसलेले मंडळी आता इथे खूप लांब बसले महाराज, त्यांना म्हटलं बरं इकडच्या इकडं. तुम्हाला सुद्धा प्रश्न मी विचारणार आहे, तसं जेवायला सुट्टी नाही आज. अनुभव काय सगळ्यात महत्वाचा परमार्थामध्ये काय. जेवण झाल्यावर पंगत आहे हे माहितीये, पण अनुभव सगळ्यात महत्वाचा. बरोबर. कारण अनुभव असला तर एखाद्या कार्यामध्ये आपल्याला सफलता. कोणत्याही गोष्टीचा काय असला पाहिजे, अनुभव असावा तर आपल्याला ते काम करता येतं.
आणि म्हणून संतांनी जे सांगितलं आपल्याला अनुभव शिकवला. कारण जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं चरित्र बघितलं की जगद्गुरूने याला अनुभव घेतला बरं का, अनुभव घेतला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एकदा संसार केला. संसार केला, या जगासमोर व्यवहार केला, दुकानदारी केली, सगळं बघितलं या जग व्यवहार कसं करत, चांगलं करत आहे, कोण कसं धोका देतं, कोण कसं फसवत. मग परमार्थामध्ये उतरले. संसाराचा अनुभव आपल्याला आहे, त्यांनाही होता, पण त्यांनी परमार्थातला अनुभव सांगितला. कारण परमार्थातला अनुभव हा सुख देणार आहे. आणि मग आपल्यालाही सांगितला, कारण त्यांना अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते हा जगात येत असे. महाराज म्हणतात मला अनुभव आहे. तुका म्हणे चाकोटी सांगे मग अनुभव आहे अंगे. महाराज म्हणतात आम्हाला अनुभव आहे आणि म्हणून संत सांगतात आणि आपल्या सर्वांना तो अनुभव बघायचा आहे. विठ्ठल विठ्ठल मला काय उडायला ते मलाच माहिती फक्त, म्हणून मी बोलताना थांबलोय. आणि म्हणून अनुभव महत्वाचा. तसं या ठिकाणी देव आहे का नाही हेच अनुभव येणं सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे. या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय सांगतात, विश्वामध्ये देव बघायचा आहे किंवा त्यांना संत म्हणा ज्यांना चराचरामध्ये देव दिसतो. मग आपल्याला दिसतो का? दिसला का तुम्हाला? कोणाला दिसला का? वर बसलेले कधी दिसला का देव? दिसला तुम्हाला? तुम्हाला दिसला का? आजीबाई खाली दिसला का कोणाला देव? तिकडे कोपऱ्यात बसलेले पुरुष मंडळी दिसला का कधी देव? अहो दिसला का? कधी बाजारला आला होता का? कधी सप्त्याला आला का? नाही दिसला? मग कशाला आले तुम्ही एवढे? एवढं मोठं सप्ताह आणि एवढं मोठं कीर्तन का पाटील? देव आहे का नाही? प्रथम या ठिकाणी 4 प्रकारचे वर्ग सांगितले. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी 3 वर्ग केले ना. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे जन जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात. मी 4 प्रकारचे करून सांगतो, कारण एक प्रकार वाढून सांगतो मी. आणि प्रथम वर्ग सांगितला तो नास्तिक, दुसरा वर्ग सांगितला तो वर्ग दुसऱ्याची बघून भक्ती करणार आहे दादा. तिसरा वर्ग सांगितला त्याचं वेदशास्त्र संपन्न आहे पण भगवंताची अनुभूती नाहीये. आणि 4था वर्ग शास्त्रही त्याला माहिती आहे, वेद संपन्न आहे आणि भगवंताचा अनुभव पण आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून नास्तिक वर्गाला देव मान्य नाही, कथा कीर्तन सप्ताह काहीच मान्य नाही. कारण त्याचं म्हणणं देवच नाही, कारण देव कोणाला दाखवता आला नाही. बरोबर आहे का नाही? आपल्याला जरी कोणी विचारलं आता देव आहे का, तर आपण डायरेक्ट काय म्हणलो? आता तुम्ही काय म्हणले? मला डायरेक्ट नाही म्हणले. बरोबर आहे का? हा म्हणले. एखादा नास्तिकवादी येईल आणि आपल्याला सहज सगळं बंद पाडून जाईल. मला आहे का देव? नाही. दाखवता येत नाही, बरं बोलताही नाही. मग अशा माणसाला कसं सांगावं? नास्तिकवादी आहे, तो देव धर्म मानित नाही. सप्ताह चालू झाला तो पण काढल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. गावातले लोक असतात सप्ताह चालू झाला तर पण पाडतात. मग त्याला नास्तिकवादी म्हणतात. मग या नास्तिकवादी वर्गाला हा प्रधान वर्ग आहे, तर त्यालाही आपल्याला सांगता येईल की बाबा देव कशा पद्धतीचा.
कारण देव दिसणं बघणं हे काय बाजारातला भाजीपाला नाही म्हणा, कोणालाही दिसत नाही. कारण तुकोबराय काय सांगतात, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे पाहिजे जातीचे एड्या गरवाड्याचे काम नाही. कारण इथं कोणाचं काम नाही, कोणालाही देव दिसत नाही. देव त्यांना दिसतो ज्यांचा अधिकार आहे. आणि मग देव दिसत नाही त्यांना सांगता येईल बाबा, कारण हे जग जे चालत आहे, जरी देव दिसत नसला तरी देव आहे महाराज. कारण चित्रकाराशिवाय चित्र तयार होतं का? चित्रकाराशिवाय चित्र तयार होत नाही. सोनाराशिवाय सोनं तयार होत नाही. कापड विणणाऱ्याशिवाय कापड तयार होत नाही. मग हे विश्व चालतं. छोट्या छोट्या गोष्टी जर कोणी त्या ठिकाणी नसेल तर चालत नाही. मग हे विश्व चालतं, याच्या मागे सुद्धा कोणीतरी असलं पाहिजे, तेव्हाच हे विश्व चालतं महाराज. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत सांगतात ना, तेव्हा अनेक संतांचे प्रमाण आहे. तुझे सत्तेने वेद असे बोलणे, सूर्य असे चालणे, तुझ्या आवडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि म्हणून त्याच्या सत्तेने हे विश्व चालतं. असे अनेक प्रकारचे प्रमाण आपल्याला देता येईल. मी तुम्हाला सांगेन देव आहे का? देव आहे महाराज, पण तो बघावा लागतो, तो कोणाला दिसत नाही. जसं माऊली ज्ञानोबाने हरिपाठामध्ये काय सांगितलं, मंतोनी नवनीता तैसे ज्ञानंता माया गर्भगता सानिहा. एकदा मंथन कर बाबा, त्यावेळेस तुला या ठिकाणचा देव दिसेल. तेव्हा भक्तीचं मंथन केलं की भगवंत दिसतो. जसं दुधामध्ये काय आहे, दुधामध्ये तूप आहे, पण ते केव्हा दिसतं? लगेच बघितल्या दिसतं का? नाही, त्याचं मंथन करावं लागतं महाराज, तेव्हा तूप दिसतं. कारण त्याच्या प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आजीबाई तूप दिसतं का? दिसत नाही. मग केव्हा दिसतं? मंथन पूर्ण झालं कि मग त्यामध्ये तूप दिसतं ना. एकदा काय झालं, असंच एक महाराज जेवायला बसले. आता जेवायला बसले की महाराजांनी सांगितलं बाबा तूप आणा म्हणून. आता तूप आणा म्हणल्यानंतर तूप आणायला गेले आजी. मग ते आजीबाईने आणलं आणि वरण होतं महाराज, ते वरणावर दिलं दूध टाकून. वरणावर काय टाकलं? दूध टाकलं. महाराज म्हणे, हो आजीबाई हे काय केलं म्हणे? ते म्हणे, तुम्ही तर सांगितलं कीर्तनात दुधात तूप आहे. मग घेतो, मग दुधात तूप आहे असं नाही, त्याचं मंथन करावं लागतं. या ठिकाणी भगवंत आहे, पण जेव्हा भक्तीचं मंथन होईल तेव्हा भगवंत दिसतो महाराज. आणि म्हणून नास्तिकवाद्याचा विषय सोडा. ह्या नास्तिकवाद्याला देव धर्म सत्ता कथा कीर्तन हे मान्य नाहीये. दुसरा वर्ग सांगितला, तो दुसऱ्याची बघून भक्ती करणार आहे. कसं आहे? दुसऱ्याची बघून भक्ती करणार आहे. कारण काय होतं महाराज, कोणीतरी निघलं कीर्तन म्हणून आपण जायचं, कोणीतरी चाललं सत्याला म्हणून आपण निघायचं. काही लोकांचा असा भाव असतो, शेजारची निघली कीर्तनाला मग मी बी चालले, बरोबर आहे का? ती पूजेला गेली मग मी बी पूजेला जाते, असं असतं ना. म्हणजे शेजारच्या भगवान, काही लोकांच्या मनात काही परंपरा असतात ना, काही परंपरा लोकांना काही कळत नाही. काही परंपरा असतात महाराज. एक ब्राह्मणाचा मुलगा होता, तर जेवताना बसताना काय करायचं, जेवायला बसला की काष्ट सोडून बसायचा. त्यावेळेस त्याचा मित्र गेला महाराज, म्हणजे त्याच्या वडिलाचा मित्र गेला. त्याने गाडी हे काष्ट सोडून जेवायला का बरं बसत होतो रोज? ते माझे वडील काष्ट सोडून जेवायला बसत होते. अरे ते आणि बावळा का तुझ्या वडिलाचा सुटत होता, तो सोडून बसतो. म्हणजे परंपरा काही पण रूढी लावून घेतल्या महाराज. मागून आलं तसं चाललं पुढं, बरोबर आहे का? मागून आलं तसं लोकांना सुद्धा पुढं चालू द्यावं.
एवढं तरी तुम्हाला कळलं नसेल तर पुढचं उदाहरण सांगतो. एका महिला मंडळी मला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता अशी एक पतिव्रता स्त्री होती. वडाची पूजा करण्याकरता निघाली. आता वडाची पूजा करण्याकरता निघाल्यानंतर महाराज हातामध्ये सामान होतं. कशाचं? पूजेचं सामान होतं. ताटामध्ये बरेचसे आंबे घेतले होते 10-12. मग निघल्यानंतर एकटीच निघाली. आता कसं जावं बरं? जाता काय झालं, आता वाटेमध्ये ना थांबले. ती थोडं उभं राहिली. तिच्या पाठीला आली महाराज खास. माझे शब्द तुमच्यापर्यंत कळत आहे ना? माझं बोलणं तुम्हाला समजतंय ना? खाली इकडे समजतंय ना? आवाज येतोय ना व्यवस्थित? हा. मग काही आम्हाला काय होतं महाराज, सगळं कीर्तन आपण लोकांना बघून करावं आणि नेमकं तेच बैर राहत. असं नको व्हायला. काही आम्हाला आपण जर ओरडलो तर लोकांना त्याचा आवाज व्यवस्थित कळत नाही. मग आता ती महिला तिला आली मला तिच्या पाठीला खास. आता करावं काय? हातामध्ये ताट आहे. पूजेचा नियम तर तोडायचा नाही. आणि पुढे तर जायचंय. पाठ पूजे झाडापर्यंत जाऊपर्यंत टेकायचं नाही. मग ती पाठ खाजवायची कशी बरं? खाज अशी गोष्ट ती खाजवायची जात नाही. मग तिने काय केलं, एक रस्त्यामध्ये जाता जाता तिला एक सिमेंटचा पोल दिसला लाईटचा. तिने काय केलं, पाठ आहे ना पुढे घासली, त्या पोलाला घासली बरं. आणि ती महिला माता माऊली बिचारी ती पुढे निघून गेली. आता याच्यात काही तुम्ही नाही मनावर घेऊ नका महिला मंडळी. मी तुमचं अजिबात सांगत नाही. या गावातला नाही सांगत, दुसऱ्या गावातलं सांगतो. तिकडे गेल्यावर तुमचं सांगतो. आता त्या महिलाने पाठ घातली आणि ती महिला पुढे निघून गेली. आता ती मागून येणाऱ्या तिला बघितलं. तिला वाटलं आज पूजेचा नियम बदलेले. आता तिनं काय केलं असं महाराज, तिने पाठ घातली आणि ती पुढे गेली. मागून ती स्त्रीला बघितलं. ती म्हणे आज तर लयच नियम बदलला. मग असं करता करता मला 10 बारी कमी झाल्या. दिवसभरात पोट पातळ झाला महाराज. यांची पूजा झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज म्हणतात या जगामध्ये एक रूढी परंपरा चालू झाल्या. पडली ही रूढी जगा परीच्या पडली रूढी जगा परीच्यावर चल भीती व्यवहार सत्य म्हणून महाराज म्हणतात या जगामध्ये काय झालं, रूढी पडली. एक परंपरा चालू झाली की मागून आलं तसं पुढच्यांना वागायचा. सगळ्यांनी संसार केला मग संसारच करत राहायचा. महाराज म्हणतात याच्यामध्ये सगळ्यांचं आयुष्य गेलं ना. आजा गेला, पंजा गेला, बाप हसना गेला, देखत देखत नातो म्हणतो तोही कैसा घाला. महाराज म्हणतात आजा गेला, पंजा गेला, बापही गेला. आता नाताचंही आयुष्य संपत आलं. पण या संसारामध्ये काय करताय, अजून दुःख भोगताय. आणि म्हणून ही रूढी परंपरा पडली. आता अशी जर भक्ती केली दुसऱ्याची बघून, मला सांगा तुम्हाला देव दिसेल का? देव दिसणार नाही. मग आता तुम्ही लगेच सगळे पूजाला जायचं बंद करू नका. पुढचं ऐका बरं का. नाही तर काय महाराज म्हणले दुसऱ्याचं बघून करायचं नाही. मग लगेच उद्या कीर्तनाला यायचं बंद करायचं ना, असं काही करू नका. तिसरा वर्ग सांगितला. या वर्गाला सगळं मान्य आहे महाराज. देव धर्म नाम सत्ता सगळं काही मान्य आहे. पण या वर्गाला अनुभूती नाहीये. म्हणजे भगवंताचा अनुभव त्याला आलेला नाहीये. आणि म्हणून हा तिसऱ्या वर्ग. कारण हे लोकांना सांगण्यापुरतं बरं आहे 7 ते 9 मध्ये. असं स्वतः अनुभव येणारे महात्मे वेगळे आहे. ज्यांनी या भगवंताचा स्वतः अनुभव घेतला ते महात्मा म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायण देवजी. एकट्याने भजन करावं
ते कोणामध्ये विलीन होत असेल तर ते भगवंतामध्ये विलीन होऊन स्वतः भजन करत होते. कारण असे महापुरुष गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराजांसारखे महापुरुष, या संत महापुरुषांना अनुभव आलेला आहे. कसा अनुभव आलेला आहे तर ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चरामध्ये विश्वामध्ये व्यापकपणे भगवंत दिसतो. आता आपल्याला तर काही दिसत नाही, त्याच्यामुळे आपला काय विषय आपला असं आहे महाराज. आपल्या माणसामध्ये देव दिसतो का? तुम्हाला दिसतो का? माणसामध्ये देव दिसत नाही. बरं मंदिरात गेल्यावर देव दिसतो का? माणसाचं जाऊ मंदिरात गेल्यावर कधी दिसला का देव? मूर्ती दिसते पण देव दिसत नाही. आणि देव दिसला असता तर मंदिराच्या ओट्यावर बसून कोणी वेड्या दिला असता. या गावातले नाही गेलं पण बाकीच्या गावात येत. बरोबर आहे. आणि म्हणून देव आहे पण दिसतो का? सांगून गेलं देव आहे पण त्याचा बघण्याकरता मंथन करावं लागतं. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा देव दिसला. कुठे कुठे त्यांनी देव बघितला? रेड्यामध्ये ज्यांनी देव बघितला. अनेक निर्जीव विद्येला ज्यांनी चालवलं त्यामध्ये सुद्धा चेतन शक्ती नामनी बघितली. माऊली ज्ञानोबरायांनी उन्हामध्ये बघतो अनेक अनुभव आहे. त्यांना सुद्धा चराचरामध्ये देव दिसतो. आणि म्हणून तर ते येतात ना, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत ऐसा भक्ती योग निश्चित जाण माझा. प्रत्येक चराचरामध्ये भगवंत त्यांना दिसतो. नाथ महाराज ज्यावेळेस रामेश्वराला पाणी घेऊन निघाले तर त्यांना गाढव वाटत पाणी वाचून व्याकुळ झालेला दिसला. त्यांनी त्याला पाणी पाजलं. त्यांनी त्याच्यामध्ये भगवंत बघितला. म्हणून सूर्यप्रकाशक सचर सर्वांमध्ये ज्यांनी राम जे बघतात नाथ महाराज
अजून अनेक प्रकारचे संत आहेत की ज्यांना या विश्वामध्ये देव दिसतो. नवे नवे सावता महाराज आहेत. सावता महाराजांना कुठे कुठे देव दिसला? कुठे कुठे देव दिसला? आदित्य महाराज अवघी मिठाई माची लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. महाराज म्हणतात कांद्या मुळामध्ये ज्यांना भगवंत दिसतो ते सावता महाराज हे त्या तत्वाला त्या बोधाला प्राप्त झाले. कोणत्या? ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्य. ते विश्वामध्ये देव दिसतो म्हणजे कसा? या महापुरुषाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हे कशा पद्धतीने जसं कांद्या मुळामध्ये देव बघितला, प्राण्यांमध्ये ज्यांनी देव बघितला, अनेक प्रकारचे संत आहे. भक्त प्रल्हाद आहे. भक्त प्रल्हादाला प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसत होता. कारण त्या काळामध्ये भक्त प्रल्हाद होऊन गेला. हा भक्त प्रल्हाद म्हणजे त्याच्या वडिलाचं एक वेद वाक्य होतं महाराज हिरण्यकश्यपूचे. हे वेद हिरण्यकश्यपूचे नाम न घेऊ नेते देवाचे. त्या राज्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये कोणालाही देवाचं नाव घेता येत नव्हतं. ज्यानं घेतलं त्याला फाशीची शिक्षा होती. तुम्हाला काही तशी शिक्षा आहे का आपल्या गावात? सगळी टाळे विवादच विठाला विठाला विठाला. कसंय मला लागून या पाया विनवितो तुम्हाला करी गाई बोला मोठी नाव. सर्वांनी भगवंताचं भजन केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं भगवंताचं भजन आहे मला, दुसरं काही नाही. आणि म्हणून सावता महाराज असतील, अनेक प्रकारचे संत आहे. भक्त प्रल्हाद आहे. भक्त प्रल्हादाच्या वडिलांना त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं अरे बाबा तुझा देव कुठं कुठे आहे? तर सगळ्या ठिकाणी त्याने सांगितलं माझा देव म्हणाली अशी जागाच नाही म्हणे. कारण विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही भरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठलचे विठ्ठल. सगळ्या ठिकाणी देव आहे मी बघितला. आणि म्हणून भक्त प्रल्हादासारखे भक्त यांना सगळ्या ठिकाणी देव दिसतो. अनेक प्रकारचे संत या जगाच्या पाठीवर होऊन गेले. अनेक संत महापुरुषांना विश्वामध्ये चराचरामध्ये देव दिसतो. आणि म्हणून हे संत महापुरुषांचा अनुभव आलेला आहे की चराचरामध्ये त्यांनी देव बघून जे भक्ती करतात ना आता सगळ्यांना दिसला. पण देव दिसतो वेगळं आणि व्यापक तत्वाने दिसणं वेगळं. याच्यामध्ये दोन गोष्टी बरं का. देव तुम्हाला मूर्तीमध्ये दिसला ती गोष्ट वेगळी आणि व्यापक तत्वाने दिसणारी गोष्ट वेगळी बरं का. तुम्ही म्हणाला कस काय?
देव तर माझ्या नामदेव महाराजांना पण दिसत होता. माहिती तुम्हाला नामदेव महाराज माहितीये? आपल्या गावातले नाही, पंढरपूरचे. बर मी तर सगळे आमचे दिंडीवाले माणसं आहेत. आमचे काका असते, अतिशय निष्काम आवडीच्या सेवा आहे. आमचे नानांची पण 15 वर्षापासून चौदारकीची सेवा आहे. महाराज एवढं वय झालं तरी हे माणसं सेवा करत आहेत, पंढरपूरची वारी करतात. आमचे कडांगे पाटील असतील, सर्वच असणारे उपस्थित म्हणजे वारकरी आहे. त्यांना माहिती, त्यांनी सांगितलं पंढरपूरचे नामदेव महाराज. अरे नामदेव महाराज कोण होते? ते पंढरपूरचे नामदेव महाराज म्हणजे भगवंताचे लाडके भक्त होते. एवढं दृष्टांत मी सांगणार आहे ना, बरं का? एवढं दृष्टांत तुम्ही ऐका आणि लगेच आपलं सेवा समाप्त होणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका, मी लक्षपूर्वकच सांगणार आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका, नाही तर मग काय माझं चालू आहे इकडे दळायचं, तुमचं तिकडे चालू आहे दुसरंच काहीतरी. कारण मन कीर्तनात असावं. काहीच मन घरी राहत, शरीर कीर्तनात नाही पाहिजे. मन पण आणि शरीर पण. नामदेव महाराज कीर्तन करायचे, माहिती का तुम्हाला? नामदेव महाराज कीर्तन करायचे आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवंत स्वतः झोप घ्यायचा. बरोबर आहे ना? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव झोप घ्यायचा, बरोबर आहे? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव काय करायचा? महाराज पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे नामदेवा बोला भंग. जनी म्हणे नामदेवा बोला भंग. आदित्य महाराज बरं आहे आज, नाही तर म्हणून मला बी गाडी वाजवला ना विठ्ठला विठ्ठल. बाकीचे म्हणते ना आम्ही काय केलं भाऊ, तुम्ही सगळेच बरं का. कोणी तसं राग म्हणून. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव जांभळ्या द्यायचा असंही नाही बरं का. जांभळ्या पण नव्हता, झोपत पण नव्हता. आता तुम्ही आमच्या कीर्तनामध्ये झोपत या, जांभळ्या देत्या, हे आमचं दुर्भाग्यच म्हणे. बरोबर आहे का? पण नामदेव महाराजांचा अधिकार, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावा हा ज्या संत महापुरुषांचा अधिकार काय असेल? काय अधिकार असेल महाराज? कारण देवाने स्वतः यावं, त्या ठिकाणी नाचावं. नाचता नाचता देवाचा पितांबर खाली पडावा तरी देवाने नाचण्यानं थांबवावं. ही किती मोठी भक्ती आहे. अशा महान संतांचा महाराज काय झालं, एका जणाने व्हिडिओ काढला. महाराज देव नाचत होता. कोणाच्या कीर्तनात? नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचायचा. हा व्हिडिओ एका जणाने काढला, त्याचं काय केलं, रील बनवली महाराज. रील आता तुम्हाला जास्त फास्ट कळणार का? आता जरा हे शब्दच पाहिजे महाराज. आता नामदेव महाराजांच्या कीर्तनात काय झालं, रील बनवली. रील बनवली आणि रील बनवल्यानंतर ती व्हायरल झाली. कुठं महाराज माहिती? ती डायरेक्ट इंस्टाग्रामला पडली. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे जिकडे तिकडे ही रील व्हायरल झाली. ज्याच्या त्याच्या मोबाईल मध्ये लॉक उघडला की नामदेव महाराजांचा व्हिडिओ दिसायचा. कोणाचा? आजीबाई कोणाचा? तुमच्या काळात नव्हतं, तेच बरं होतं. नामदेव महाराजांचा व्हिडिओ दिसायचा. सगळ्यांच्या बघत काय झालं, आता नामदेव महाराजांची कीर्ती जगभर प्रसिद्धी. महाराज
जगाच्या बाहेर गेली, कारण कोण असा महात्मा आहे की ज्यांच्या कीर्तनामध्ये भगवंताने नाचावं. बरं, हा व्हिडिओ डायरेक्ट आपला पंढरपूरून आळंदीला गेला ना. आता आळंदीला गेला ना, आळंदीला बघितलं मौलिक ज्ञानोबरायांनी त्यांच्या मोबाईल मध्ये बघितलं कोण महात्मा आहे बघा की ज्याच्या कीर्तनामध्ये देव नाचला. कारण जो योग्यांना पाहायला भेटत नाही तो नाचतो कीर्तनामध्ये. कोण आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी लगेच मोबाईल मध्ये बघितलं. त्या काळी काही मोबाईल बिबाईल काही नव्हतं. आता मी तुम्हाला लवकर कळवा म्हणून सांगतोय, नाही तर तुम्ही म्हणा महाराज हे कोणत्याच चरित्रात नाही, तुम्ही कसं काय सांगताय. म्हणून मौलिक ज्ञानोबरायांना कळलं कसा संत कोण आहे. अशा संतांच्या दर्शनाला आपण गेलं पाहिजे. विठ्ठल मग ठरवलं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, स्वप्न काका, मुक्ताबाई चौघ भावंड पंढरपूरला निघाले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी ठरवलं आता त्या महान पुरुषाचं दर्शन दादा त्यांना घ्यायचंय. कोण आहे ते संत? त्या संतांचं नाव आणि नंबर खाली लिहिलेला होता. कोणाचं? नामदेव महाराज नाव काय लिहिलेलं बरं का. त्यांनी बघितलं हे संत कोण आहे. या संतांना ओळखायचं कसं? संत ओळखणं एवढं सोपं नाही, कारण या जगामध्ये पोटासाठी संत झाले कलित होत. कपडे होऊन काय संत होत का महाराज? नाही महाराज. त्यांनी बघितलं वाळवंट बघायला लागले. वाळवंटामध्ये बघितल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्यांनी कसं ओळखलं तर त्या ठिकाणी भगवंत स्वतः नाचत होता. भगवंत नाचताना बघितलं आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणाले आपल्या भावांना म्हणाले अरे भावांनो हेच ते नामदेव महाराज यांच्या दर्शनाकरता आपण आलो. आपण दर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून दर्शनाकरता सगळे भावंड आले. आल्यानंतर जे कधी वृत्तीवर येत नाही जे निवृत्तीनाथ महाराज कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर सगळे दर्शनाला आले. सगळे म्हणायला लागले महाराज काय कीर्तन करता तुम्ही, वा 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 वा. महाराज लोक म्हणत राहतात एक दिवस. पहिल्या दिवशी पहिल्याला म्हणतात, दुसऱ्या दिवशी त्यालाही तेच म्हणते वा वा महाराज काय कीर्तन केलं. तिसऱ्या दिवसाला त्यालाही तेच. आपण उगाच भरवून जातो की आपल्याला लोकांना नाव घेतलं असं काय नसतं महाराज लोकांचं. नामदेव महाराज सगळे म्हणायला लागले. सगळ्यांनी दर्शन घेतलं. नामदेव महाराज बसलेले होते, उभेच होते. उभे असताना निवृत्तीनाथ महाराज दर्शनाला आले. दर्शन घेतलं, बाजूला झाले. मग ताईने बघितलं. ज्ञानेश्वर महाराज आले, दर्शन घेतलं, बाजूला झालं. स्वप्न काका आले, दर्शन घेतलं, बाजूला झाले. आणि हे मुक्ताईनं बघितलं. मुक्ताईनं बघितल्यानंतर म्हणाले अरे हा नाम आहे एवढं शहाण आहे का? अरे माझे भाऊ म्हणजे साक्षात ब्रह्म विष्णू महेशाचे अवतार आहे. माझ्या भावांना हातही जोडत नाही, वागतही नाही. आणि आशाच्या पुढे काय आपण वागायचं महाराज? अहंकाराचा वारा महाराज त्याच्याकडे पाया पडू नका जो आपल्याला बघून हात पण जोडीत नसेल. कारण आपली जो किंमत करतो त्यालाच आपण किंमत दिली तर ते बरोबर राहतं महाराज. नाही तर मग ते आपल्या आणलं. मुक्ताबाईने दर्शन घेतलं. त्यांनी लांबूनच नमस्कार केला आणि त्या तिथंच थांबल्या. आता या संत महापुरुषांनी काय केलं? नामदेव महाराजांना निरोप दिला. म्हणे नामदेव महाराजांना सांगितलं महाराज वेळ मिळाला तर कधी आमच्या घरावर म्हणजे आळंदीला. मग तिथं आम्ही तुम्हाला सांगतो काय झालं. कीर्तनात बाका हल्ल्या पण या घरी. नामदेव महाराज म्हणले कोणी वाद आहे मला बोलावणार आहे. बरं मग येतो असं सांगितल्यानंतर नामदेव महाराज म्हणे आजचं कीर्तन जरा जास्तच भारी झालं. लोक आपल्याला बोलायला लागले. नामदेव महाराज आनंदाची बातमी घेऊन भगवंताकडे गेले. आणि भगवंत म्हणजे कोण महाराज?
साक्षात पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेने विश्व चालतं, जो ब्रह्मांड नायक आहे, जो विश्वाचा मालक आहे, देवाने त्यांच्या कीर्तनामध्ये नाचावं आणि देवाला विचारलं, देवा मी या संताकडे जाऊ का रे? कोणत्या संताकडे? आनंदीच्या संताकडे. देवाला तर आनंद झाला म्हणे, नामा तू खऱ्या मार्गावर चालला म्हणे, आता खरंच तुला जाण्याची तिकडे खूप गरज आहे, कारण इकडे भजनेमध्ये चालचाली तुला ज्यादा येत्या, तुला असं वाटतं मी काही मोठा आहे ना, असं काही नाही. त्याला तर जाऊन पाहिजे म्हणजे तिकडे बाहेर पण काय राहत काही गावात त्याला वाटतं आमचं लय पाठांतर आहे, आमचं लय पाठांतर आहे. दिंडीत गेल्यावर त्याला कळत दिवसभर मालिका कोणी पाहत नाही. काही त्याला वाटतं मी लय मोठा, पण त्याला जाऊ बाहेर पडतो तेव्हा त्याला कळत आपल्यापेक्षा मोठे पैलवान जगात आहे, पण ती कधी कळत बाहेर गेल्यावर. हा नामदेवाचं खरंच आहे पुढं आनंदीला. नामदेव महाराज आनंदाच्या भरामध्ये निघाले. आता तिथं गेल्यानंतर सगळ्या संतांची सभा भरलेली आहे. मोठे संत त्या ठिकाणी आलेले, गोरोबा काका आहे, चारी भावंड आहे, सगळेच संत महान संत त्या ठिकाणी बसलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई आणि संत त्या ठिकाणी आहे. सगळ्या संतांची सभा भरली. नामदेव महाराज आले आणि ते खाली बसल्याबरोबर मुक्ताईला आनंद आला. मुक्ताई म्हणे, आता मात्र नामदेव हातात आला म्हणे, आता परीक्षा घ्यावंच लागते. मग परीक्षा घ्यायची ठरवली. काकाला सांगितलं, काका आमच्या सगळ्या संतांमध्ये तुम्ही वयोवृद्ध आहात, जातीने कुमारा, आणि म्हणून तुम्हाला चांगले पारख आहे, कच्च कोण आणि पक्क कोण. आता कोण कच्चा आणि कोण पक्का? नामदेव महाराजांनी ठरव. सगळे संत बसल्यानंतर चोखोबाने आपलं गोरोबा काकांनी हातामध्ये तापट नाही घेतला, एक संतांची पाहणी चालू केली. कोण पक्क आहे वयाच्या मानला, कोणाची नेमकं कोण कच्चं ठरतं, कोण पक्क ठरतं. सगळे एकमेकांकडे पाहत होते. ते तुम्ही एकमेकांकडे बघू राहिले ना, आता तशी पाहत होते आपल्यावर वेळ येते का, आपल्यावर वेळ येते. सगळ्यांची परीक्षा झाली. शेवट नामदेवाचे राहिले आणि नामदेवाला सांगितलं, नामदेवाला थापटणं मारलं. नामदेव म्हणे, या शिकून ते संत थापटणं आणून काढला पुढे परीक्षा. काय संत काय म्हणावं वाटतं तुम्हाला? नामदेव महाराज रडायला लागले आणि तसेच निघून नामदेवाला सांगितलं, नामदेवा तू अजून कच्चा आहे म्हणून. नामदेव महाराज माणसाला अपमान सहन होत नाही. मोठ्या माणसाला एक तर माणसाला मोठं होऊ नये, मोठं झालं तर अपमान माणसाला सहन हो, अपमान सहन देव. नामदेवाचा अपमान झाला. नामदेव महाराज उठले, भगवंताकडे आले आणि सांगितलं, देवा तू सांगितलं काय की त्या संतांमध्ये जा, तुला ती परमार्थाचा मार्ग दाखवते. आणि ते संतांनी मला कच्चं ठरवलं, देवा मी खराच कच्चा आहे का रे? देव म्हणे, नामदेवाला खरं कसं सांगावा, खरं सांगा तसा केलं राहा. मग सांगतो माझे बाबा तो खरंच कच्चा आहे. आता घरातलेच लोक जर कच्चं म्हणायला लागले, मग राहावं कुठं? मग देवा मला पक्क होण्यासाठी काय करावं लागेल? त्याकरता तुला गुरु करावं लागेल. आपण आज सर्वजण जर पक्के होऊन या ठिकाणी बसलेलो असेल तर ही सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या परंपरेची कृपा आपल्याकडे. म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो आहे. नाही तर मग आपल्याला कोणा सांगितलं बाबा देव नाही जाय घरी, मग गेलो असतो. पण आपल्याकडे गुरु आहे. गुरु भक्कम असल्यावर काय घाबरायची गरज आहे. ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज काळाला वापस पाठवणार आहे. काळाला ज्यांनी वापस पाठवलं, नामदेव महाराज सांगितलं तुला गुरु केला पाहिजे आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही पण गुरु केला पाहिजे. बरोबर आहे का नाही? काही लोक 70 वर्षाचे महाराज तरी गळ्यामध्ये माळी नाही, काय नाही, आणि वरून
आम्हाला सांगतात महाराज 70 वर्ष झाले मला, पण अजून माळ नाही घातली. म्हणलं मग आता तुमचा पुतळा बितळा बांधायचा की आणि मग असे माणसं मेले तर लोक काय म्हणतात, माणूस मेलाय का काय म्हणतात लोक, हे भजनेला बोला भजनेला. ज्यांना कधी आयुष्यभर भजन होऊ दिलं नाही, चालू भजन बंद पाडलं, काकडा सुरू झाला त्याच्या लाईट काढून टाकली आणि त्याच्यामुळे ते लोक काय म्हणतात भजनेला बोला, चालू भजनी बोलू ना. मी तुम्हाला सांगतो आशेच्या भजनाला काय अजिबात जायचं नाही. अरे ज्यांना कधी आयुष्यात भजन नाही करत तुम्ही कशाला जाणं दिलं. ज्यांना कधी तुळशीची माळ घातली नाही आणि त्याच्या तोंडामध्ये काय घाला नंतर तुळशीचे, आता तुळशीचे पानं घालायची जागा आहे त्याची काय. ज्यांना कधी तुळशीची माळ घातली नाही, दुसऱ्याला घालू दिली नाही, त्याच्या मोतीला भजन, त्याच्या तोंडावर तुळशीचं पान, काय माणूस काय लोक. हा विषय सोडून द्या. मी तुम्हाला सांगत होतो, काय सांगत होतो, कीर्तन सांगत होतो कोणतं, गुरु करा म्हणून गुरु केला पाहिजे महाराज, गुरु करा. आणि नामदेव महाराजांना सांगितलं गुरु करा. गुरु केल्यानंतर गुरु सांगितलं पुढे औंढा नागनाथला जा, त्या ठिकाणी विसोबा केसर आहे, विसोबा केसराकडे तुम्हाला गुरु करून घ्या, तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. तुम्हाला आता देव दिसला पण व्यापक तत्वाने अजून दिसलेला नाही, म्हणून तुम्हाला पूर्णपणे ज्ञान झालेलं नाही. आता नामदेव महाराज आले. महाराज कुठून, आता माझं कीर्तन तुम्हाला कळत आहे ना, माग बसलेले कळत आहे तुम्हाला, हो माग हात वर करू थोडे, कळत ना. हा बस मी तसं मला थोडं जीव येतो, तुम्ही भेटायला तुम्हाला वाटतं आपल्याकडे पण लक्ष आहे हो, असं दुसरं काय. बाकी नामदेव महाराज आले औंढा नागनाथला, त्या ठिकाणी विसोबा केसर भगवान शिवाच्या पिंडीवरती पायात चप्पल आहे, खडवा आहे आणि आपला पाय त्या पिंडीवर ठेवून बसलेले, त्या लिंगावर पाय ठेवलेला आहे, बसलेले. नामदेव महाराजांना कोणीतरी सांगितलं की हेच विसोबा केसर आहे. विसोबा केसर नामदेव महाराजांनी बघितलं, अरे मी आधीच करता. त्याच्यात आशा गुरुकडे मला पाठवलं, जो गुरु देवाच्या डोक्यावर पाय ठेवले, आशाला गुरु करावं का केलं पाहिजे गुरु, अजिबात जमणार नाही. नामदेव महाराज वापस निघाले. पण विसोबा केसराने आवाज दिला, म्हणे अरे नामा कुठे निघाला. नामदेव महाराज अरे यंदा आपलं नाव कसं कळलं, म्हणून नामदेव महाराज मला आले, सांगितलं मला तुम्हाला सद्गुरु करायचं होतं, पण तुम्ही देवाच्या डोक्यावर पाय ठेवला, म्हणून आता मला करू वाटत नाही. पण त्या विसोबा केसराने सांगितलं, नामदेवा माझा वय झाला, आता जाऊ दे, मला गुरु करू नको, मला काही अपेक्षाही नाहीये, पण हा माझा पाय, मी वयोवृद्ध झालो, म्हणून माझा पाय आता काय करू, उचल आणि कुठे देव, दुसऱ्या जागेवर देव. आता दुसऱ्या जागेवर नामदेवाने पाय उचलला, दुसऱ्या जागेवर ठेवला, तिथं काय निर्माण झालं, पिंड निर्माण झाली. अनेक ठिकाणी पाय ठेवला महाराज, त्या ठिकाणी काय निर्माण व्हायला लागलं, पिंड निर्माण व्हायला लागले. आणि मग नामदेव महाराजांना कळालं या चराचरामध्ये, विश्वामध्ये व्यापकतेने काय आहे, भगवंत आहे. आणि कारण तो नाही ऐसी जागा कुठेच नाही, हे नामदेव महाराजांना ज्ञान झालं. नामा म्हणे केसर पायी ओळख झाली सर्व ठाई. नामदेव महाराज म्हणतात, मला माझ्या सद्गुरूच्या चरणापासून या विश्वाची भगवंताची ओळख झाली. आणि म्हणून नामदेव महाराज तसाच आनंद घेऊन पंढरपूरला आले. एका दिवस होती द्वादशीचा पारणा सोडण्याकरता वाळवंटामध्ये बसले, आणि वाळवंटामध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, आपण आता नामदेव महाराजांची परीक्षा घेतली पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून देव सकाळी सकाळी आले. नामदेव महाराज एकादशी सोडण्याकरता सकाळीच बसलेले होते, कारण एकादशी सकाळी सकाळी सोडायची असेल.
आणि मग बरोबर सकाळी आपलं कारण सोडण्याकरता व्रत सोडण्याकरता नामदेव महाराज बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आले आणि भगवंत आले म्हणजे ते कुत्र्याच्या रूपामध्ये श्वान बनून आले. नामदेव महाराजांकडे महाराज हातामध्ये पोळ्या होत्या, एका हातामध्ये तुपाची वाटी होती. त्या श्वानाने काय केलं, त्या कुत्र्यानं काय केलं, हातामधल्या ज्या पोळ्या होत्या त्या घेऊन पळायला लागले. आता त्या घेऊन पळायला लागल्यानंतर मग नामदेव महाराजांनी महाराज काय केलं, लगेच काठी काढली आणि त्या कुत्र्याच्या मागे पळाले. असं का? नाही, असं नाही. बरं ते आपण काठी घेऊन पळणारे कोण? आपण. नामदेव महाराजांनी हातामध्ये तुपाची वाटी होते, ती त्या कुत्र्यामागे घेऊन पळाले. त्यावेळेस भगवंताला कळालं, अरे नामदेव महाराजांना आता पूर्णता ज्ञान झालंय. नामदेव महाराज आता काय झालेले, परिपक्व झालेले आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुमच्या दृष्टीमधला भेद जात नाही, आता मी तुम्हाला डायरेक्ट शेवटचं चरण म्हणायचं सांगणार आहे, त्याच्यामुळं तुम्ही सावध राहा. कारण त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा आता भेद दृष्टी काय झालेली आहे, समजलेली आहे. कारण काय झालं, त्यांना सद्गुरूकडून ते ज्ञान झालं आणि ते ज्ञान झालं आणि नामदेव महाराजांचा भेद नाहीसा झाला. त्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
तुका म्हणे वेदा वेद गेला वाद घडणं. महाराज म्हणतात असा वाद भेद बुद्धी संपली आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. कारण ज्यांना अनुभव आला या विश्वामध्ये देव राहतो, चराचरांमध्ये देव आहे, असा ज्यांना अनुभव प्राप्त झालेला त्यांच्याजवळ देव राहतो. कारण माझी भक्त घाती जेते नारदामी वाते दे. भगवंत त्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त भजन करतात. आणि म्हणून 2 मिनिट आपण सर्व भजन करू. जोरात करा. दिले का उपचार देऊ. जोरात करा. हरे देवी डोबावर गोमा तरी आपली लेट निघालेली गाडी 2 टीच मी सोडून दिले. 2 चरण सोडून दिले. शेवटचं चरण घेतलं आणि म्हणून ते 2 चरणाचा सुद्धा विचार आपण या वर्षी नाही झाला तरी पुढच्या वर्षी करून घेऊ. तसं तुम्ही काही काळजी करू नका. आणि म्हणून सेवेकरता उपस्थित सर्व भजनी मंडळी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे टाळकरी मंडळी सर्वांनाच मनपूर्वक मी धन्यवाद देतो. कारण आपल्याला वेळ झाला आणि मग आता सगळंच करता वेळच होऊन गेला. पण तरी आपल्या वेळेत, कारण तुम्हाला जो प्रसाद घ्यायचा मी लांबवण्यात तयार आहे का मग आपलं असं झालेलं आहे. लांबवण्यात तयार तरी पाणी पावसाचे दिवस आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. ज्ञानेश्वर